नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमची टायपिंग टेस्टची तयारी खूप चांगली चालली असेलच याची गॅरंटी आहे आणि म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ भेटलाय. मित्रांनो, तुमच्या तयारीला चार चांद लावण्याचं काम ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज होणार आहे. मुंबई उच्च न्यायालय टायपिंग टेस्ट जी आहे ह्यासाठी आपण जे मेंटरशिप प्रोग्राम घेतला होता त्यामधले जे पेड सेशन आहे त्यातलं एक महत्त्वाचं सेशन आज मित्रांनो तुमच्यासाठी खास फ्रीमध्ये अवेलेबल करून देतोय. मी प्रदीप वराडे, महासरल एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं काय काय करणार आहोत, यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहे. पूर्ण डिटेलमध्ये मार्गदर्शक सूचना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या विशेष करून समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो झालं काय होतं, मागचा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये तुमच्या सगळ्या क्युरीज, तुमचे प्रश्न वगैरे जे आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचले. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून, युट्यूबवरती जुना एक व्हिडिओ होता ज्यावरती 150+ कमेंट्स गेलेल्या होत्या आणि या सगळ्यांचा सार म्हणून आजचं हे सेशन असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करून त्यामध्ये काय काय असू शकतं, टायपिंग टेस्टचे जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत वेगवेगळे त्यांच्याशी त्या लोकांशी बोलून काही गोष्टी काय बनू शकतात याच्याशी रिलेटेड चर्चा केल्यानंतर ज्या आहे फायनल, मी काय म्हणतो फायनल म्हणजे पार एक नंबर म्हणजे तेच असणार असं कुणीच सांगू शकणार नाही आहे. हे सगळे अंदाज आहेत, पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट केल्यामुळं बरेचसे अंदाज जे आहेत ते या पद्धतीचे असतील. मग एक्झॅक्ट काय असणार आहे ते आता आज आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं तर आपल्याला 400 एकूण वर्ड्स आहेत. या 400 वर्ड्सला आपल्याला काय करायचंय तर या ठिकाणी 400 वर्ड्सला टायपिंग करायचंय. शक्यतो लीगल स्वरूपातला पॅसेज येण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे काय, जे A4 लीगल पेजेस असतात त्या टाईपचे पॅसेजेस आपल्याला विचारले जातील. जर मी म्हटलं समजा शब्दाच्या अक्षरांना मर्यादा नाही, 1 पासून तर 10 अक्षरी शब्द असू शकतात. जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर एक छोटंसं काम करायचं. तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी कोर्ट असेल, मग ते कोणतंही कोर्ट असू द्या, कोर्टाच्या बाजूला ते टायपिंग वगैरे करणारे लोक असतात बघा. ठीक आहे, तर सहज सहज जसा तुम्हाला थोडासा वेळ मिळतोय प्रॅक्टिस केल्यानंतर त्या वेळामध्ये त्या लोकांना थोडंसं भेटा. तिथं कुणी एखादा असा आहे का, म्हणजे हे तर गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये, पण असे लोक की जे बाहेर बसलेले असतात आणि टाईप वगैरे करतायत, या लोकांकडनं अंदाज घ्या. ते लेटर्स वगैरे टाईप करतायत त्यामध्ये कोणत्या कोणत्या फॉर्मॅट मधले आहेत, कशा पद्धतीचे आहे, हे थोडंसं बघितलं ना तर प्रॅक्टिकल यूज करताना तुम्हाला ते जरा फायदेशीर असेल. दुसरं मी म्हणाल की आपले महासरल एज्युकेशन वरती 1 पासून तर 25 पर्यंतचे पॅसेज ऑलरेडी दिलेले आहेत. ते पॅसेजेस पहिल्यांदा बघून घ्या. जर अजूनही तुम्ही ते बघितले नसतील तर टेलिग्राम वरती गेल्यानंतर महासरल वरती ते अवेलेबल आहेत. यासोबतच मित्रांनो बऱ्याच जणांची असं म्हणणं होतं की आमच्यासाठी अशा प्लॅटफॉर्मवरती असे काही पॅसेजेस तुम्ही आम्हाला अवेलेबल करून देऊ शकता. तर ह्याबद्दल सुद्धा प्रयत्न चालले. जर समजा त्या फॉर्मॅटमध्ये ज्याची तुम्हाला प्रिंट काढून प्रॅक्टिस करता येईल अशासाठी सेम त्याच्यावरती पूर्ण टाईप वगैरे केलेलं ऍक्च्युअल एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कसं करता येईल याबद्दल पण विचार चालू आहे. जर झालं तसं तर तुम्हाला त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ लवकरच भेटून जाईल. मग यात जर मी म्हटलं समजा तर नेमकं काय होतं, 400 शब्द कंपल्सरी होते. यामध्ये लीगल स्वरूपातील पॅसेजेस जे आहेत ते याच्यामध्ये असणार आहे. अक्षरांना मर्यादा नाहीये, 1 पासून तर 10 अक्षरापर्यंतचे असू शकतात. एक शब्द असू शकतो. ठीक आहे, मग एक लाईन जर मी म्हटलं समजा साधारण एक शब्द जो असतो तो एक अक्षराचा असेल किंवा 10 अक्षर त्याच्यामध्ये असू शकतात. यानंतर मी म्हटलं 1800 ते 2500 की स्ट्रोक. पण बघा मित्रांनो, इकडं की स्ट्रोक्सचं काही बंधन नाहीये, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. पॅसेजला की स्ट्रोकचे कोणतेही बंधन नाही. जसं MPSC मध्ये असतं आपल्याला लिपिक, तिकडे जो आहे तिकडे आपल्याला जे असतं लाईक तिथं तुम्हाला पॅसेजचे की स्ट्रोक जे आहेत ते काउंट केले जातात. पण मॅक्झिमम जे इकडं की स्ट्रोक पेक्षा आपल्याला वर्ड वरती जास्त फोकस असणं गरजेचं आहे. आणि टोटल 20 मार्क्स आहेत, त्याच्यापैकी 10 असले पाहिजे, क्वालिफाईंग आहे. आता मग काही जणांचा प्रश्न येतो, सर हे असं असतं का जर हे 400 शब्द नाही झाले, बऱ्याच जणांचे प्रश्न होते, जर 400 शब्द कंप्लीट झालेले नसतील तर काय करायचं. जेव्हा जेव्हा तुमचे 400 शब्द झालेले नसतील, जेवढे शब्द उरलेले आहेत, म्हणजे जसं की समजा शेवटच्या 2 लाईन उरल्या, एका लाईन मध्ये 10 शब्द होते, त्या 10 एरर म्हणून कन्सिडर केल्या जातील. दुसऱ्या लाईन मधले 10 शब्द असतील ते 10 पण एरर म्हणून कन्सिडर केले जातील. 380 झाले तरी पण एरर. याच्यावरती भरपूर चर्चा अगोदर झालेली आहे. काही जणांचं म्हणणं आहे की 400 शब्द पूर्ण टाईप झालेलेच पाहिजे, कमीत कमी 400 पाहिजे. 380 पण असेल तरी पण त्याला मार्क्स कटतात. पण काही सगळ्यांशी बोलल्यानंतर जाणवलं आणि मग त्याच्यात सगळं मॅक्झिमम लोकांचं हे म्हणणं आहे की 400 शब्द जर असतील, 400 पैकी 400 शब्दांपैकी
जर साधारण तुम्ही 380 टाइप करताय तर ते 20 जे उरलेले आहे ते तुम्हाला काय केले जातील, ते शक्यतो तुमच्या एरर मध्ये कन्सिडर केले जातील. ओके का? आता पुढे गेलो. फॉन्ट आणि साइज नेमकी कोणती ठेवायची? फॉन्ट प्रॅक्टिस करत असताना टाइम्स न्यू रोमन ठेवा, एरियल वाला फॉन्ट ठेवा. या दोन्हीपैकी एक असलं पाहिजे. साइज 16 ते 18 या साइज मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची. अत्यंत महत्वाची गोष्ट आणि खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे बघा मित्रांनो. इथं टायमर तुम्हाला नसतो. टायमर नसतो. म्हणजे काय? तुम्ही ज्यावेळेस टाइप करताय, आता ऑनलाईन प्रॅक्टिस करायला भरपूर जण सांगतात. ऑनलाईन प्रॅक्टिसचा आणि याचा थोडासा फरक आहे मित्रांनो. मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की प्रॅक्टिस ऑफलाईनच करा. पॅसेज बाजूला दिलेला आहे आणि मग तो बघून तुम्ही टाइप करताय. ह्याच फॉर्मॅटमध्ये प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे, जेणेकरून पॅसेज तिथं टायमर वगैरे ऑनलाईन फॉर्मॅट मधली प्रॅक्टिस करून काही तुम्हाला फायदा तेवढा होणार नाही. टायमर नसतो. पॅसेज सुरू झाल्यानंतर स्क्रीनवर कोणतीही वेळ दिसणार नाही. वेळ पर्यवेक्षकांकडून तोंडी सांगितली जाते. तर तुम्हाला तो अंदाज आला पाहिजे. माझ्या ह्या वर्ड पर्यंत आलंय म्हणजे इथं 5 मिनिटं झाले असतील, 7 मिनिटं झाले असतील. एवढा अंदाज तुम्हाला त्या माध्यमातून येईल. ओके. अजून काही जणांचे प्रश्न होते, सर कीज कोणत्या कोणत्या चालू असतात, कोणत्या कोणत्या कीज आम्हाला वापरता येऊ शकतात, कोणत्या कोणत्या कीजच्या बाबतीत लॉक केलेलं असतं, बॅकस्पेस असतं का, करेक्शन करता येतं का, या सगळ्या गोष्टींसाठी बघा कीज बद्दलची काही माहिती घेऊ आपण. टॅब की कधी वापरायची? आता बघा हा पॅसेज दिलेला आहे, इथून सुरू झाला इथं इथं. आता असा जर पॅसेज असेल आणि इथून नवीन पॅसेज सुरू होतोय आणि मग त्यासाठी इथं नवीन पॅसेज सुरू होताना सेम अशा पद्धतीचा टॅब आहे. म्हणजे इथे जागा आहे. अशी जर जागा असेल तर याला टॅब आपण या ठिकाणी वापरलं पाहिजे. पॅराग्राफ चेंज करतोय, इथं आपण एंटर हे बटन वापरलं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही चेंज करताय तेव्हा एंटर वापरा. पॅराग्राफ चेंज करतानाच एंटर बटन वापरायचं आहे. प्रत्येक लाईनला एंटर बटन वापरण्याची गरज विशेष करून. जर मी म्हटलं समजा, हो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि परत कमेंटमध्ये जे आहे, तर मी त्याला कमेंटमध्ये सांगितलं होतं बघा, की हे पिन केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की असं नाहीये डायरेक्टली तुम्हाला पॅसेज चेंज होताना एंटर करायचं आहे. नंतर मी म्हटलं समजा, आता इथं बघा अजून एक गंमत आहे बघा. फुल स्टॉप असेल, कॉमा असेल किंवा प्रश्नचिन्ह असेल. जेव्हा जेव्हा असे शब्द येतील, अशा वेळेस त्यांच्यानंतर तुम्हाला स्पेस बार द्यायचा आहे. हा स्पेस त्या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजे इथं फुल स्टॉप दिला, फुल स्टॉपच्या नंतर एक स्पेस देणार आणि मग तुम्ही टायपिंगला लागणार. ओके. यानंतर मी जर म्हटलं समजा ह्या एरो कीज 2 प्रकार असू शकतात. आता हे अंदाज आहे. मग यामध्ये 2 प्रकार बनतात. एक तर याला मागे-पुढे जाण्यासाठी सरकवता येऊ शकतं, यासाठी. पण जर मी म्हटलं समजा, जर तुम्हाला नेव्हिगेशन करायचंय, इकडून मागे जायचंय, पुढे जायचंय याचसाठी यांचा वापर केला पाहिजे. पण आता मागच्या वर्षी मागच्या ह्याच्यात काय झालं होतं, की एका एक्झामला असंच ते एरो कीज वगैरे भरपूर जणांनी भरपूर पॅसेजेस वगैरे प्रॉपरली टाइप करून सुद्धा ते फेल झालेले आहेत. तर त्यामध्ये मेनली असं म्हटलं जातं, की एरो कीज ज्या आहेत, त्या मे बी असं असू शकतं, की त्यांनी जेवढ्या वेळेस एरो कीज वापरल्या, तेवढ्या वेळेस ते स्ट्रोकमध्ये कन्सिडर केले गेले आणि म्हणून त्या माध्यमातून फेल झाले. तर हे थोडीशी काळजी घ्या. ह्यांना शक्यतो कमी वापरण्याचा प्रयत्न करा. असं समजा की हे बटन आपल्याकडे नाहीच आहे. 4. एंटर कधी वापरायचं आहे? फक्त पॅसेज चेंज करताना वापरायचं आहे. प्रत्येक ओळीला एंटर करू नये. पुन्हा पुन्हा सांगतोय बरं. ओके का? मग आता चुका कशा मोजल्या जातील? याबद्दल सुद्धा भरपूर जणांचे प्रश्न होते. तर एक चूक म्हणजे काय आणि 4 चुका म्हणजे काय 1 मार्क काढणार आहे. मग या सगळ्यांशी रिलेटेड बघा. आता समजा घेतला मी हा शब्द न्यायालय. जर या शब्दामध्ये मी म्हटलं समजा इथं लयच्या ऐवजी मी म्हटलं य असं झालं. मग आता हा एकच शब्द कन्सिडर केला जाणार चुकला म्हणून. एक शब्द. ठीक आहे. एकच चूक कन्सिडर केली. एका शब्दामध्ये एकापेक्षा जास्त अक्षरे चुकले. आता हा लेह चुकला. न्याय इथं मी वापरलं न्याय. मग इथं आता काय केलं जाणार? ही पण चुकलं. समजा इथं पण न्यायालय म्हणलं असतं. आता इथं 2, 3, 4 अशा चुका कन्सिडर केल्या जाणार नाही. त्याला पूर्ण एक शब्द म्हणून म्हणजे पूर्ण एक शब्द म्हणून एकच चूक कन्सिडर केली जाईल. मी पुन्हा एकदा हा मुद्दा सांगतो. नीट बघा. बऱ्याच जणांचे प्रश्न होते. हे कॉमन होतं. 4-5 जणांचे प्रश्न त्याच्यामध्ये सेम प्रश्न होते, की सर हा एक शब्द आहे. या एका शब्दामध्ये जर चुका झालेल्या असतील, एका शब्दामध्ये जर 2 किंवा 3 अक्षरांच्या चुका असतील, तर अशा वेळेस त्याला किती कन्सिडर केलं केलं जाईल? शब्द म्हणून त्याला एकच चूक जाईल.
ओके का? अरे येस ऑर नो? एका शब्दामध्ये एकापेक्षा जास्त अक्षरे चुकली तरी तो संपूर्ण एक शब्द चुकला असे मानून एकच चूक गृहीत धरली. ठीक आहे. पुढे आता समजा मिसिंग वर्ड्स. समजा तुम्ही आले 380 पर्यंत, उरले किती वर्ड्स? 20 वर्ड्स. एक वर्ड जो आहे, जर मी म्हटलं समजा सगळे शब्द जे असतील 20 वर्ड्स जे आहेत त्या 20 पैकी जर मी म्हटलं समजा साधारण आपण कन्सिडर केलं 20 वर्ड्सच्या बाबतीत चुका पण 20 कन्सिडर केल्या जातील. 20 चुका झाल्या म्हणजे डिवायडेड बाय 4. एका चुकीसाठी 4 चुकांसाठी 1 मार्क आहे, बरोबर? पण तसं जर मी म्हटलं समजा टोटल 20 चुका झाल्या डिवाइड बाय 4 केलं तर 5 मार्क तुमच्या ह्याच्यातून कमी होतील. हे फक्त 380 जेवढे अटेम्प्ट केलेले आहे त्याचे वेगळे मार्क, पण हे 20 जे गेले त्याच्यामुळे हे मार्क जातील. याच्यात किती पडतात त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे, बरोबर? आता पुढे एखादा शब्द किंवा ओळ राहून गेल्यास त्यातील राहिलेले सर्व शब्द चूक धरले जातात. हा, याच्याबद्दल एकाचा प्रश्न होता की सेकंड लाईन चालू आहे, टाईप करताना सेकंड लाईन टाईप करतोय, पण आता चुकून काय झालं त्या सेकंडच्या ऐवजी थर्ड लाईन काउंट करण्यात म्हणजे टाईप करण्यात आली. सेकंड लाईन चालू होती, सेकंडच्या ऐवजी थर्ड लाईन टाईप झाली आणि तुम्हाला पुढे सेकंड लाईन टाईप करायच्या अगोदर तुम्हाला कळून गेलं की तुम्ही तिसरी लाईन पहिली केली आहे, सेकंड लाईन आता राहून गेली आहे. तर अशा वेळेस परत मागे जाण्याचा किंवा म्हणजे कटचा प्रश्नच येत नाही. मागे जाण्याचा विचार करू नका. अशा वेळेस मित्रांनो तेवढा पार्ट स्किप करून द्या. होऊन काय होणार आहे? एका लाईनमध्ये तुमचे आपण 8 ते 10 शब्द धरले, 8 शब्द धरले किंवा 10 घेतले हायेस्ट. 10 जरी शब्द घेतले तरी त्या 10 शब्दांच्या चुका तेवढाच मान्य केला जाईल. पण जर तुम्ही मागे गेले आणि परत त्या एरोनी गेले आणि परत टाइप करण्याचा प्रयत्न केला, तर मित्रांनो सिक्वेन्स दोघांची चुकल आणि दोघांची चुकल्यानंतर ते 10 शब्द जे बरोबर येणार होते ते पण तुमचे चुकतील आणि 20च्या 20 शब्द चुकतील. म्हणून हे होण्यापेक्षा काय करायचं? ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं एखादी लाईन राहून गेलीये, एखादी ओळ राहून गेलीये, काही शब्द मिस झाले, अशा वेळेस लई टेन्शन घेऊ नका, त्याला डायरेक्ट स्किप करून द्या. ठीक आहे? मग आता एखादा प्रॅक्टिकली काय करायला पाहिजे? चुकलंच काही तर तिथं सगळं सोडून द्या आणि पुढे निघून जा. लई विचार करत बसू नका. काय करावे? जसा पॅसेज दिला आहे तसाच सलग टाइप करा. ऍक्च्युअल जसा आहे तसा टाइप करणे. शक्यतो सुरुवातीपासूनच 100% अॅक्युरसी वरती काम करावं. टायमिंग वरती काम करण्यापेक्षा मी म्हणाल पहिले तर आपण अॅक्युरसी वरती काम केलं पाहिजे. वेळ उरला असेल तरीही चुका दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नका. हे एक व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आपल्याला लई सवय असते. वेळ उरलाच आहे तर मग आता चुका पण बघून घेऊ, मग चेक करू, असं करत बसू नका. ठीक आहे? घाईमध्ये पूर्ण करण्यापेक्षा अचूकतेला प्राधान्य द्या. म्हणजे तुम्हाला 10 मिनिटं मिळालेले ना, 9 मिनिटापर्यंत सगळं संपवताय कसं येईल एवढं तुम्ही बघताय. दॅट इज ओके. पण मी म्हणतो 9ला पण कोण संपवायचं किंवा अजून कमी वेळेत कोण संपवायचं? 10 मिनिटं हे पूर्ण 10 मिनिटं वापरा. ओके का? या पद्धतीने. क्लिअर? चलो अब चलते आगे. अचूक प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे? एक तर प्रॅक्टिस करा वर्डमध्ये. सॉफ्टवेअर कोणतं वापरायचं आहे? वर्ड. MS वर्ड म्हणून सॉफ्टवेअर आहे ते वापरा. त्याच्यानंतर कोणत्याही टायपिंग सॉफ्टवेअरची अजिबात आवश्यकता नाही. तर मग मी एखादं टायपिंगचं सॉफ्टवेअर घेऊ का आणि हे घेऊ का? बिलकुल नाही घ्यायचं. लई खर्चामध्ये जाऊ नका. आपल्याला अजून पगार सुरू झालेली ही. दुसरं आहे बघा फोकस. लीगल वाले पॅसेज जे आहेत त्यांचीच फक्त प्रॅक्टिस चालू ठेवा. ऑलरेडी मी 1 पासून तर 25 वाले पॅसेज कंपल्सरी दिलेले आहेत. आणि टार्गेट काय करायचं? एक पॅसेज 3 ते 4 वेळा बिनचूक अचूकपणे टाइप करा. एकच पॅसेज घ्या, 3-4 वेळेस टाइप करून बघा. रोज 3-4 पॅसेजेस जर तुम्ही घेतले आणि कंटिन्युअसली त्याला वापरलं तर सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला प्रोग्रेस दिसायला सुरुवात होईल. हार्डली 2 म्हणजे लगेचच्या लगेच तुम्हाला जे येतं 2 ते 3 दिवसामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झालेले बघायला भेटेल. पहिले 8 दिवस काय करायचंय? सुरुवातीला टायमर लावून पॅसेज पूर्ण करण्याची घाई करू नका. पहिले फक्त आणि फक्त अॅक्युरसीवर काम करा. अचूकता मॅक्झिमम कशा बरोबर येतील याच्यावर. नंतर काय करायचं? 8 दिवसांच्या सरावानंतरच स्पीड लावून प्रॅक्टिस करण्याला सुरुवात करायची. ओके का? 8 दिवसांचा सराव झाला त्याच्यानंतरच स्पीड लावायची आणि त्याच्यावर प्रॅक्टिस. सातत्य आणि विश्रांती याचा फोकस लूप काय असला पाहिजे? प्रॉपरली ब्रेक घ्या. काय करायचं? लगातार तुम्ही सलग जर 2 तास 5 तास बसले टायपिंगला तर त्याच्यात थोडंसं तर प्रॉब्लेम होतात, की शांततेत बसण्याची म्हणजे टायपिंगसाठी बसण्याची तुमची आहे तर सवय नसते.
त्यानंतर अजून बरेच प्रॉब्लेम येतात. म्हणून 45 मिनिटं झाल्यानंतर साधारण काम करा. कशावरती? 15 ते 20 मिनिटं थोडासा ब्रेक घ्या आणि मग परत एकदा कामाला लागा. टायपिंग दिवसभर केलं तरी चालेल, परंतु जेवढा जास्त वेळ तुम्ही सलग बसाल, तेवढ्या तुमच्या चुका अजून वाढतील. त्यामुळे दर 45 मिनिटांनी गॅप घेणं अनिवार्य. आणि स्पीडपेक्षा कायम कशावर फोकस ठेवायचंय? अचूकता, ॲक्युरसीवरती काम करा. हे होते मित्रांनो काही नवीन अपडेटेड नियम. जर अजून पण तुम्हाला काही शंका असतील, तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थँक यू. थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.